नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचं तिसरं प्रकरण जे फोर्स अँड प्रेशर बल आणि दाब यामधला पार्ट 2 आपण घेणार आहे. यामध्ये आज बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स आपल्याला बघायचे. याच्या अगोदर आपण दोन प्रकार बघितले फोर्सचे, एक कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा आहे जो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता कॉन्टॅक्ट फोर्समध्ये आपण बघितले होते बरेचसे एक्झाम्पल्स आहे, ज्यामध्ये मस्क्युलर मेकॅनिकल असेल तर हे फोर्सेस कशामध्ये येतात, कॉन्टॅक्टमध्ये, आणि नॉन कॉन्टॅक्टमध्ये कोणते येतात, मॅग्नेटिक आणि ग्रॅव्हिटेशनल्स, जो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही अशा फोर्सला आपण काय म्हणतो. म्हणजे जरी दोन वस्तूमध्ये संपर्क नसला तरी पण तिथं फोर्स हा ॲप्लाय असतो त्या दोन ऑब्जेक्ट्समध्ये. अशा फोर्सला आपण काय म्हणतो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर आज बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स आपण बघणार आहे. आता इथं एक आकृती दाखवली आपल्याला, ही आकृती दिसते. यामध्ये एक टेबल आहे, वुडन टेबल. त्यावरती एक ठोकळा ठेवला आहे वरती टेबलावर, आणि दोन्ही बाजूला काय केलं आहे, इकडे एक आणि या बाजूला एक, असे दोन असे वेट त्याला बांधले सारख्या आकाराची. आता बॅलन्स फोर्स म्हणजे काय, दोन्ही बाजूने जर सारखं जर बल अप्लाय असेल तर त्या वस्तूची हालचाल होणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूने समान आहे म्हणून त्या वस्तूची हालचाल होणार नाही. आणि जर एकाच बाजूने जास्त फोर्स आणि एका बाजूने कमी असेल, अनबॅलन्स फोर्स असेल, तर त्यावेळेस काय होईल, त्या ठोकळ्याची ती हालचाल होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन फोर्स आपल्याला बघायचे. आता बघा, टेक अ कार्डबोर्ड. आता काय करायचं सांगितलं आपल्याला, एक कार्डबोर्ड घ्या, टाय थिक स्ट्रिंग टू इट्स टू साइड्स अँड कीप इट ऑन ए स्मूथ टेबल. काय करायचं, एक कार्डबोर्ड घेऊन त्याला काय करायचं, टाय म्हणजे बांधणे, थिक स्ट्रिंग, स्ट्रिंग म्हणजे दोरा, जाडसर दोरा बांधायचा आहे, टू इट्स टू साइड्स, त्या कार्डबोर्डच्या दोन्ही बाजूला काय करायचे, दोरा बांधायचा, आणि कीप इट ऑन ए स्मूथ टेबल. आणि कुठं ठेवायचं आहे, स्मूथ टेबलवर ठेवायचं. स्मूथ म्हणजे गुळगुळीत अशा टेबलवरती तो ठेवायचा, ॲज शोन इन फिगर 3.4 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर टेक दी स्ट्रिंग ऑन बोथ साइड्स ऑफ द टेबल. आता काय करायचं, दोन्ही साईड, तो जो दोरा बांधला आहे त्याला दोन्ही साईडला तो काय करायचं, त्या टेबलच्या दोन्ही बाजूला काय करायचं, तो ठेवायचा आहे. टाय वेहिंग पॅन्स, आणि त्या दोऱ्याला काय बांधायचं आहे, वेहिंग पॅन्स त्याला बांधायचं आहे. टाय वेहिंग पॅन्स ऑफ इक्वल मासेस टू दी टू एंड्स, कीप इक्वल मासेस इन बोथ दी पॅन्स. आता tie weighing pans of equal masses to the two ends, keep equal masses in both the pans. आता दोन्ही जे पॅन्स आहे त्याला त्या स्ट्रिंगला बांधलेली, यामध्ये काय करायचं आहे, कीप इक्वल मासेस, त्यावरती समान असे वजन ठेवायचे. द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. दोन्ही बाजूला समान वे आपण टाकले तर त्या कार्डबोर्डची, त्या बॉक्सची काय होणार नाही, मुवमेंट होणार नाही. इफ मोर मास इज केप्ट इन वन ऑफ द पॅन्स दॅन दी अदर. आता दोन्हीपैकी एका पॅनमध्ये आपण जर जास्त वजन जर आपण ठेवलं तर काय होईल, त्या बॉक्सचं काय होईल, मुवमेंट होईल. द बॉक्स स्टार्ट मुव्हिंग इन दी डायरेक्शन ऑफ दॅट पॅन. तर काय होईल, द बॉक्स स्टार्ट मुव्हिंग इन दी डायरेक्शन ऑफ दॅट पॅन्स. ज्या बाजूला, ज्या पॅनमध्ये आपण जास्त वजन ठेवलंय त्या बाजूला काय होईल, तो बॉक्स हा मुवमेंट त्याची होईल. इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन बोथ. आता काय होतंय, जसं त्याचं वजन आहे त्या पद्धतीने त्या वजनानुसार त्या वस्तूवरती काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे, आपण बघितलं आहे. तर ॲक्ट्स ऑन बोथ दी पॅन व्हेन इक्वल मासेस आर केप्ट इन देम. दिस मीन्स बॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन दी बॉक्स. तर ज्यावेळेस समान वजन असतील त्यावेळेस समान ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, मग याचाच अर्थ काय, समान काय आहे, तर बॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन दॅट बॉक्स विथ इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू 0. आणि मग त्या दोन्हीचं ज्यावेळेस इक्वल इफेक्ट आपल्याला मिळेल, परिणाम तो काय मिळेल, इक्वल मिळेल.
to 0 as these are acting in opposite direction. On the contrary, if more mass is kept in one pan than the other. आता दोन पॅन पैकी जर आपण एका याच्यामध्ये जर एका पॅनमध्ये आपण जास्त वजन जर ठेवलं तर काय होईल, तिथं फोर्स हा अनबॅलन्स होईल आणि तो बॉक्स काय होईल, तो स्टार्ट मुव्हिंग दी डायरेक्शन ऑफ दी पॅन विथ मोर मासेस. ज्यामध्ये जास्त आपण वजन ठेवलंय त्या पॅनकडे काय होईल, तो बॉक्स हा सरकेल. वेन अनइक्वल फोर्सेस आर अप्लाइड टू दी बॉक्स, when unequal forces are applied to the box on the two sides, an unbalanced force acts on the box resulting in imparting motion to the box. मग अशा पद्धतीने काय होईल, अनबॅलन्स फोर्स तिथं होईल आणि मग काय होईल, तो जो बॉक्स आहे तो त्या जास्त ज्या बाजूला मास असेल त्या बाजूला तो झुकेल. अशा पद्धतीने हे बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्सची एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दाखवली. आता चिल्ड्रन्स प्लेइंग टग, आता एक त्यासारखंच एक एक्झाम्पल दाखवलंय. तर काय, चिल्ड्रन्स प्लेइंग टग ऑफ वॉर. टग ऑफ वॉर म्हणजे काय, तर हा रस्सी खेच, म्हणजे रस्सी खेचतो ना 4-5 जण या बाजूला काही विरुद्ध बाजूला अशा पद्धतीने, आणि रस्सी खेचचा खेळ. तर तो टग ऑफ वॉर पुल दी रोप इन देअर रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन इफ दी पोल ऑफ दी फोर्स इज इक्वल ऑन दी टू साइड्स. आता दोन्ही बाजूला जर तो ओढायचं जर फोर्स हा इक्वल असेल तर रोप डज नॉट मूव्ह इफ दी फोर्स इज मोर ऑन वन साइड. आणि एका बाजूला जर जास्त बल असेल तर रोप मूव्ज इन दॅट डायरेक्शन. दिस मीन्स दॅट इनिशियली द टू फोर्सेस आर बॅलन्स. द रोप मूव्स इन दी डायरेक्शन ऑफ हायर फोर्स वेन दी फोर्स बिकम अनबॅलन्स. आणि एका बाजूला जर जास्त फोर्स लावला आणि एका बाजूला जर कमी लावला तर त्या बाजूला काय होतो, तो रोप हा मूव्ह होतो. आणि अशा पद्धतीने काय होईल, त्या ठिकाणी अनबॅलन्स फोर्स हा असेल. जर अनबॅलन्स फोर्स असेल तर ती एका बाजूला काय होईल, जे एका साईडला जे कमी पॉवरचे लोक आणि एका साईडला जास्त पॉवरचे लोक असतील तर कमी पॉवरचे लोक काय होतील, जास्त पॉवरच्या लोकांकडे ते ओढले जातील. अशा पद्धतीने तो अनबॅलन्स फोर्स झाला. आता अजून एक एक्झाम्पल सांगितलंय. Let us see one more example when big grain storage container is required to slide on the ground. आता बघा, when big grain storage, big grain म्हणजे धान्य स्टोअर करण्याचं कंटेनर is required कशासाठी, to slide on the ground, it becomes easier if 2 person push it rather than 1 person. When the force is applied by both in the same direction, the movement is easy. You may have experienced this. What do you understand from this example? आता यावरून आपल्याला असं मिळेल, काय अंडरस्टँड होईल, तर जर बॅलन्स फोर्स जर असेल आणि किंवा अनबॅलन्स असेल तर अनबॅलन्समध्येच काय होतं, आपल्याला हालचाल बघायला मिळते, बॅलन्स फोर्समध्ये आपल्याला हालचाल बघायला मिळत नाही. आता एक व्याख्या आहे इनर्शिया, म्हणजे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. इनर्शिया म्हणजे काय, जडत्व. आता जडत्व कशाला म्हणायचं आहे, तर वी हॅव सीन दॅट अन ऑब्जेक्ट चेंजेस इज स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. आता आपण बघितलंय का वस्तू काय करते, त्याचं वस्तूचं जे स्टेट ऑफ मोशन आहे ते काय होतं, चेंज होतं. कधी, वेन फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. इन द ॲब्सेन्स ऑफ फोर्स ऑब्जेक्ट एक्सिबिट अ टेंडन्सी टू रिमेन्स इन दी एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. लेट अस सी द फॉलोइंग एक्झाम्पल. आता बघा, जरी आता एक एक्झाम्पल जर आपण घेतलं फॅनचं, तर फॅन हा मोशनमध्ये, ज्यावेळेस आपण स्विच ऑन करतो त्यावेळेस तो काय असतो, मोशनमध्ये. परंतु आपण स्विच ऑफ जरी केलं तर तो काही काळ काय असतो, तो फिरत असतो बघा. का, ड्यू टू दॅट इनर्शिया, म्हणजे त्याचं जे जडत्व आहे इनर्शियामुळे काय होतो, तो काही काळानंतर तो फिरतो आणि काही काळानंतर तो स्टॉप होतो. अशा पद्धतीने ही इनर्शिया आहे. आता ॲक्टिव्हिटी 1 आहे. एका ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलंय, टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन ए ग्लास. काय करायचं, काचेवर ठेवायचं एक पोस्ट कार्ड घ्यायचं आणि कीप इट ऑन ए ग्लास. कीप अ 5 रुपी कॉईन ऑन इट. त्याच्यावर काय करायचं, 5 रुपयाचा कॉईन ठेवायचा त्या पोस्ट कार्डवर. तो पोस्ट कार्ड घेतलंय, त्याला काचेवर ठेवलंय, नंतर काचेवर ठेवल्यानंतर त्यावरती एक 5 रुपयाचा कॉईन ठेवला, ते कशावर, त्या पोस्ट कार्डवर. नाव स्किलफुली पुश दी कार्ड. आता 5 रुपयाच्या कॉईनला हात न लावता स्किलफुली काय करायचं, कार्डबोर्डला आपल्याला पुश करायचं, असं लोटायचं आहे. आपल्या बोटाच्या सहाय्याने त्याला असं टिचकी मारायची, थोडक्यात लोटायचं आहे.
तर काय बघायला मिळेल तुम्हाला, तर द कॉइन स्ट्रेट अवे फॉल्स इन दी ग्लास, हॅव यू एव्हर डन दिस. बघा, हॅव यू एव्हर डन दिस. तर आपण ज्यावेळेस पोस्ट कार्डला आपण मारू तर पोस्ट कार्ड पुढं जाईल आणि कॉइन त्याबरोबर पुढं जाणार नाही, तो काय होईल त्या काचेवरच राहील. मग याचाच अर्थ काय, देअर आर इनर्शिया इन दॅट कॉइन, त्याचं जडत्वामुळे तो पुढं गेला नाही. नंतर आता दुसरी ॲक्टिव्हिटी सांगितली, त्यामध्ये हँग अ हाफ ऑफ किलोग्रॅम मास टू स्टँड विथ अ स्ट्रिंग 1. आता काय करायचं आहे, हँग म्हणजे लटकती पोझिशन ठेवणे कशाची, हाफ किलोग्रॅम मास, अर्ध्या किलोग्रॅम वस्तूची कशाला, स्टँडला, विथ अ स्ट्रिंग दोऱ्याच्या साह्याने. टाय अनदर स्ट्रिंग टू दी मास ऑफ मास अँड कीप इट हँगिंग. आणि परत एक काय करायचं आहे, दुसरं एक दोरा घ्यायचा आहे, string 2 to the mass and keep it hanging. Now pull the string 2 with jerk. The string 2 breaks but mass does not fall heavy, mass does not move. Now pull the string 2 slowly. The string 1 breaks and the mass fall down. This is because of the tension develop in the string. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितली. नंतर आता प्रेशर सांगितलं. प्रेशर म्हणजे काय, You must have observed the tires of the 2 wheelers and 4 wheelers getting pressurized. आता हे आपण बघितलेलं आहे आपल्या बायसिकलमध्ये किंवा आपल्या सायकलची टायर जे असतात त्याच्या ट्यूबमध्ये आपण ज्यावेळेस हवा भरतो म्हणजेच काय होतं, प्रेशराईज करतो आपण बाय दी एअर. द एअर फिलिंग मशीन हॅज अ प्रेशर. आणि कशाने करतो आपण, एअर फिलिंग मशीन असतं त्या प्रेशरने, इंडिकेटिंग डायल ऑर ए डिजिटल मीटर. आणि त्याला आपण भरण्यास किती भरली हे बघण्यासाठी काय करतो, तर एक मशीन असतं बघा, प्रेशर रीडर. तर त्या मशीनच्या सहाय्याने आपण 30-40 काय असेल तर ती हवा आपण चेक करत असतो, त्यामध्ये प्रेशर किती झाला आहे तो. द मशीन फिल द प्रेशर टू सर्टेन व्हॅल्यू. मशीन काय करतं, विशिष्ट अशा व्हॅल्यूपर्यंत तो प्रेशर काय करतो त्यामध्ये फिल करतो. यू आर अवेअर दॅट फोर्स हॅज टू अप्लाइड फॉर फिलिंग एअर इन बायसिकल टायर विथ अ हँडपंप. आणि आपल्याला हे माहिती आहे, आपण आपल्या बायसिकलमध्ये किंवा सायकलमध्ये आपण हवा कशाने भरलेली, हँडपंप, हाताच्या पंपाने, बाय अप्लाइंग फोर्स, त्याला आपण बल लावतो हवा भरण्यासाठी. एअर प्रेशर इज इन्क्रीज अँड देन द एअर इज पुश इन टू दी टायर. आणि एअर प्रेशर इन्क्रीज अँड देन एअर इज पुश इन टू दी टायर आर फोर्स अँड प्रेशर रिलेटेड. आणि हा तो जो बल आहे त्या टायरमध्ये जो आहे तो कशामुळे, इट इज ड्यू टू दी प्रेशर. आता अजून एक एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी दाखवली. Take some sharp pointed nails and push them into wooden plank by hammering on their heads. काय करायचं, एक पॉइंटेड नेल्स घ्यायचा. नेल्स म्हणजे काय, खिळा घ्यायचा आहे ज्याला शार्प पॉईंट आहे, ज्याला धार आहे अशी चांगली बारीक अशी सुईसारखी. आणि तो काय करायचा, पुश देम इन टू वुडन प्लँक, त्याला लाकडी फळीमध्ये काय करायचं, हॅमरिंग देअर हेड्स, त्याचं जे हेड आहे त्या खिळ्याचं त्याला मारून काय करायचं त्या वुडन प्लँकमध्ये तो फिट करायचा आहे. नाऊ take a nail and hold it with its head on the plank and diameter of its from the pointed end. आता काय करायचं आहे, त्याचं जे पॉइंटेड एंड आहे तो वर करायचा आहे आणि त्याचं हेड जे आता उलटं त्या प्लँकला काय करायचं आहे, हॅमर करायचं, त्या खेळाला मारायचं आहे. तर वेन काय होईल, अगोदर जो पॉइंटेड एंड आहे सुईसारखा आकारात तो फळीकडे आपण ज्यावेळेस मारलं त्यावेळेस काय होतं आहे, तर ती फळीमध्ये तो सहजासहजी तो खेळा जातो आहे बघा. परंतु ज्यावेळेस आपण पॉइंटेड एंड जो आहे वर करतो आणि त्याचं हेड जे खेळायचं त्या फळीच्या दिशेने आपण ज्यावेळेस मारतो त्यावेळेस तो त्या फळीमध्ये जात नाही, तो काय होतो, बेंड होतो. म्हणजेच काय, वेन याचाच अर्थ काय, तर वेन प्रेशिंग इज ड्रॉइंग पिन्स इन टू ड्रॉइंग बोर्ड दे गेट इन टू बोर्ड इझिली बाय अप्लाइंग अ फोर्स युजिंग दी थंब वन कॅन पुश दी पिन्स इन टू दी बोर्ड. आता एक दुसरं एक एक्झाम्पल दाखवलं पिनचं आणि बोर्डचं. ऑन कॉन्ट्री व्हाईल प्रेशरिंग ऑर्डिनरी पिन्स इन टू बोर्ड विथ अ थंब द थंब मे बी हर्ट्स. तर दोन एक्झाम्पल दाखवले. तर याच्यावरून आपल्याला काय सांगतंय, तर क्षेत्रफळ जर एरिया जर कमी असेल तर प्रेशर हा जास्त बसतो आणि जर एरिया जर जास्त असेल तर प्रेशर तिथं काय होतो, तो कमी होत असतो. अशा पद्धतीने हा प्रेशरचं दाखवलं. आता पुढं काही एक्झाम्पल दाखवले. आता टाईप्स ऑफ इनर्शिया आहे तिथं रेड कलरमध्ये जो आपल्याला दिसतोय हा, तर इथं काही इनर्शियाचे टाईप्स आपल्याला दाखवले. त्यामध्ये 1 इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. आता एका जागेवर असणाऱ्या वस्तूचं इनर्शिया काय, तर ॲन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट कॅन नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स इनहरंट प्रॉपर्टी. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ द रेस्ट. आता एक जी वस्तू आहे
ती एका जागेवर स्टेबल आहे, तिची कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही. आणि कशामुळे होते? ड्यू टू इट्स इनहरंट प्रॉपर्टी. कोणती? दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज दी इनर्शिया ऑफ दी स्टेट ऑफ दी रेस्ट. आणि इनर्शियामुळे काय होत नाही? ती वस्तूची हालचाल होत नाही विदाउट एनी एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन इट. नंतर दुसरं इनर्शिया ऑफ मोशन. आता गतिमान. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज इज कॉल्ड ॲज इनर्शिया ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन. हे मी एक्झाम्पल सांगितलं आहे तुम्हाला. तो रिव्हॉल्व इवन आफ्टर इट स्विच. जरी आपण तो बंद केला तरी तो काही काळ काय करतो? तो फिरत राहतो. आणि कशामुळे? ड्यू टू दी इनर्शिया ऑफ दी मोशन. आता हे रिव्हॉल्व इवन आफ्टर इट स्विच ऑफ. पॅसेंजर्स सिटिंग इन द रनिंग बस गेट जर्क इन फॉरवर्ड डायरेक्शन इफ बस सडनली स्टॉप्स. तर काय होतं? एक उदाहरण सांगितलंय. ज्यावेळेस एखादा व्यक्ती बसमध्ये सीटवर बसलेला असतो, बस अचानक अशी स्टॉप झाली तरी तो माणूस काय तो स्टॉप होत नाही, तर तो अशा पुढच्या बाजूला काय होतो? तो लोटल्या जातो ज्यावेळेस गाडीचा ब्रेक लागतो. आणि हे कशामुळं? इनर्शिया ऑफ ड्यू टू मोशन. आणि शेवटचं आहे डायरेक्शनल इनर्शिया. आता डायरेक्शनल इनर्शियामध्ये द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट्स ड्यू टू विच द ऑब्जेक्ट्स कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड ॲज डायरेक्शनल ऑफ इनर्शिया. फॉर एक्झाम्पल इफ व्हेकल इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट line suddenly turn the passenger sitting in the are thrown opposite to the direction of the turning. तर हे आपल्याला माहिती आहे का डायरेक्शनल. ज्यावेळेस एखादी व्हेकल आहे, एखादं वाहन सरळ जर जात असेल आणि त्या ड्रायव्हरने जरा जागेवर टर्न घेतला तर त्यामध्ये बसलेले पॅसेंजर काय होतात? त्या टर्नच्या विरुद्ध दिशेने काय होतात? ते असे झुकले जातात. तर हे एक्झाम्पल कशाचं आहे? डायरेक्शनल इनर्शियाचं. नंतर आता प्रेशरबद्दल माहिती. आता काही जनरल एक फॉर्म्युला सांगितला आणि प्रेशरचं युनिट्स यामध्ये सांगितलं आहे. तर बघा काय आहे? तर व्हॉट डज सिम्पल एक्सपेरिमेंट टेल? द नेल इझिली पेनिट्रेट इन टू वूड फ्रॉम इट्स पॉइंटेड एंड. तर हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पॉइंटेड एंड जो आहे त्या नेलचा, तर तो प्लँकमध्ये सहजी तो काय होतो? पेनिट्रेट होतो, म्हणजे ते घुसतो. फ्रॉम दिस यू विल नोटिस दॅट वेन फोर्स इज अप्लाइड ऑन हेड of the nail it is easy to hammer into the plank. It is easy to cut vegetables fruits with sharp knife. अजून एक एक्झाम्पल सांगितलंय चाकूचं, की त्याने आपण सहजासहजी फळं भाजीपाला आपण कापू शकतो. आणि ब्लंट नाईफ डज नॉट वर्क हिअर. आणि जो चाकू आहे त्याची धार ही ब्लंट झाली, थोडक्यात धारच नाही त्याला, असा तो चपटा झालाय, तर त्याने तो कापला जाणार नाही. म्हणजे तिथं प्रेशर हा एरिया वाढला म्हणजे प्रेशर काय होतो? तो कमी. व्हाय डज दिस हॅपन्स? तर मी तुम्हाला एक सांगितलं ड्यू टू दी प्रेशर. आता प्रेशरचं एक्झाम्पल्स व्याख्या सांगितली. तर बघा द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन ए युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. तर बघा फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली, तर कशा कोणत्या पोझिशनमध्ये? परपेंडिक्युलर पोझिशन ऑन ए युनिट एरिया. एक विशिष्ट अशा क्षेत्रामध्ये जर आपण फोर्स एक्झर्ट केला, बल अप्लाय केलं कोणत्या दिशेने? परपेंडिक्युलरली, दिस इज कॉल्ड ॲज दी प्रेशर. तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच दी फोर्स एन अप्लाइड. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच दी फोर्स इज अप्लाइड. तर हे त्यावरून त्या व्याख्येवरून आपल्याला हा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया ऑन विच दी फोर्स इज अप्लाइड. आता प्रेशरचं युनिट काय येईल? तर त्याचं युनिट काय आहे? याचा युनिट फोर्स इज न्यूटन. आता प्रेशर म्हणजे काय? फोर्स आहे, आणि फोर्स आपण काय? एरिया ऑन विच फोर्स इज अप्लाइड. तर फोर्सचं एकक हे न्यूटन आणि एरिया कशामध्ये मोजतो आपण? इंटू मीटर स्क्वेअर. म्हणजे देअरफॉर याचा युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यावरून आपण तो सांगू शकतो. इथं याचं न्यूटन आणि याचं मीटर स्क्वेअर. तर अशा पद्धतीने न्यूटन्स पर मीटर स्क्वेअर. तर हे काय येतं? या प्रेशरचं एकक आपल्याला इथं मिळतंय. तर एकक काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर हे गायला जागाला विचारलं जाऊ शकतो. आता अजून इन ॲटमॉस्फेरिक सायन्स द युनिट ऑफ प्रेशर इज बार. आता वातावरण विज्ञानामध्ये काय? ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये त्याचं युनिट काय धरलं जातं? बार. तर 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल्स. तर हे बऱ्याच वेळेस गाळेल जागेसाठी विचारले, तर लक्षात ठेवा 1 बार बरोबर किती? 10⁵ पास्कल्स.
आता इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्युसेस, हे मी अगोदर सांगितलं. एरिया वाढला तर प्रेशर काय होतो, कमी होतो, आणि एरिया जर कमी झाला तर प्रेशर काय होतो, तो इन्क्रीज होतो. आता फॉर एक्झाम्पल, ड्यू टू नॅचरल अडॅप्टेशन ऑफ दी बॉटम surfaces, camels' feet are abroad, hence the camel's weight is exerted on a large area and pressure of sand reduced. आता एक एक्झाम्पल सांगितलं कॅमलचं. उंट, जो वंटामध्ये वाळूमध्ये असणारा जो प्राणी आहे, तर त्याचे पायाचे जे पायाची जी रचना आहे खाली तळपायाची, तर ती कशी असते, थोडी रुंद असते, आणि रुंद असल्यामुळे काय होतं, तो त्याचे पाय हे वाळूमध्ये ते खचत नाही. त्यासाठी काय म्हणजे प्रेशर काय होतं, तिथं एरिया वाढला म्हणजे प्रेशर कमी होतं, आणि मग प्रेशर कमी झाला तर काय होतं, त्याचे पाय हे वाळूमध्ये जात नाही. आता एक्झाम्पल ते सांगितलं आहे. आता दिस इज वाय कॅमल्स फीट डू नॉट पेनिट्रेट इन टू दी सँड, आणि यामुळं उंटाचे जे पाय ते वाळूमध्ये जात नाही, आणि मग त्याला वाळूमध्ये चालण्यासाठी ते सोपं जातं. तर हे होतं आजचं लेक्चर. आता राहिलेलं टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये तो कव्हर करू. धन्यवाद.